सध्या पत्रकारितेवरती बऱ्याच टीका होत आहेत आणि या टीकांना बघून तुम्ही पत्रकारितेची परिभाषा कशी कराल? नमस्कार. पत्रकारितेवरती आता टीका होते आहे आणि ती पत्रकारिता स्वतंत्र राहिली आहे का या प्रश्नाशी संबंधित आहे. खरं तर आपण आपल्या देशातील पत्रकारितेचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये या पत्रकारितेचा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचं साधन म्हणून उपयोग केला गेला. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा अनेकांनी त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय लढा हा पुढे नेण्यासाठी या पत्रकारितेचा उपयोग केला आणि त्यावेळी पत्रकारिता एक मिशन म्हणून पाहिली गेली, एक समाजसेवेचं एक साधन म्हणून पाहिली गेली. स्वातंत्र्यानंतर अर्थातच या पत्रकारितेला व्यवसायाचं स्वरूप आलं आणि देशातील जे आघाडीचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या मालकीचे बरेच माध्यम समूह बनले, पुढे आले. अनेक पत्रकारांनी देखील त्यांच्या पत्रकारितेच्या अनुभवावरती वेगवेगळे माध्यम समूह